राज्य मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे, सुनील शेळके यांची कॅबिनेट पदी वर्णी लागण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे। विदर्भातून राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांचीही मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे। मंत्री नरहरी झिरवाळ यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे, तर राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळामध्ये बदल होण्याची शक्यता, त्यामध्ये राष्ट्रवादीमध्ये धनंजय मुंडे आणि सुनील शेळके यांची कॅबिनेटपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याचंही कळतं। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडनं। योगेश, राष्ट्रवादीमध्ये काही मंत्रिपदं दिली जातील, त्यामध्ये धनंजय मुंडे यांची वापसी होईल असे म्हटलं जाते। निश्चितच राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे आणि या विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाची बांधणी हे सर्वात महत्वाचं आहे। या दृष्टिकोनातून खरं तर मंत्रिपद ही दिली जाणार आहे। यामध्ये सर्वात महत्वाचं अर्थात धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वापसी होणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे। दुसरीकडे पुणे जिल्ह्यातून आमदार सुनील शेळके यांना देखील मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दुसरीकडे विदर्भात देखील आमदार राजू नवघरे यांना संधी मिळण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। या नव्या चेहऱ्यांना संधी देत असताना दुसरीकडे जे जुने मंत्री आहेत अर्थात आमदार मंत्री नरहरी झिरवाळ यांना डच्चू मिळण्याची शक्यता, यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। कारण मधल्या काळात ज्या पद्धतीने विरोधकांकडून त्यांचं मंत्रिपद काढून घेण्याची मागणी केली जात होती, पक्षांतर्गत देखील अशा पद्धतीची मागणी पुढे आली होती, त्यामुळे त्यांचं मंत्रिपद जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। आणि या ज्या काही नवीन चेहरे आहेत त्यांना खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। साधारणतः महिनाभरामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता अशा पद्धतीची सूत्रांकडून माहिती मिळते आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून या चेहऱ्यांच्या नावावरती सध्या चर्चा सुरू असल्याचं कळतंय आणि एकूण या नावांवरती जवळपास शिक्कामोर्तब देखील झाल्याचं माहिती मिळते। अंतिम खरं तर या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो उपमुख्यमंत्री नक्कीच योगेश असं माहितीबद्दल। राज्य मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे, सुनील शेळके यांची पुन्हा एकदा वर्णी लागणार अशी माहिती मिळते, त्याचबरोबर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल अशीही माहिती मिळत आहे।